नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक छत्रपती संभाजीनगरमध्ये आपल्या सर्वांची ऍडमिशन झाली आहे, त्याबद्दल आपल्या सर्वांचे हार्दिक अभिनंदन। बघा मित्रांनो, या ठिकाणी खूप सारे विद्यार्थी तुम्हाला दिसत आहेत आणि या विद्यार्थ्यांना 100 पैकी 100 मार्क्स पडलेले आपल्याला दिसत आहेत। सर, हे 100 पैकी 100 मार्क्स जे पडलेले आहेत ते कुठल्या सब्जेक्टचे आहेत काय आपण ते नंतर बघूया, पण सगळ्यात पहिले मित्रांनो आपली ऍडमिशन झाली आहे पॉलिटेक्निकला आणि पॉलिटेक्निक काय असतं आणि पेपर पॅटर्न कसा असतं हे आपण सगळ्यात पहिलं बघू। मित्रांनो, आपल्याला 3 वर्ष 3 इयर्स किती वर्ष 3 वर्ष आपल्याला पॉलिटेक्निक करायचे। फर्स्ट इयर जे असतं, या फर्स्ट इयरला सेमिस्टर फर्स्ट सेमिस्टर सेकंड असते मित्रांनो, त्यानंतर सेकंड इयर असतं, फर्स्ट झाल्यानंतर सेकंड इयर असतं, त्यामध्ये आपला थर्ड सेमिस्टर आणि नंतर असते फोर्थ सेमिस्टर, त्यानंतर थर्ड इयर असतं मित्रांनो, त्यामध्ये असतं फिफ्थ सेमिस्टर आणि 6th सेमिस्टर। असे 6 सेमिस्टर आपली एग्जाम असणार आहे। किती वेळेस एग्जाम होणार आपली? 6 वेळेस बोर्डाची एग्जाम होणार आहे। कळालं का? 6 वेळेस तेव्हा कशाची एग्जाम होणार मित्रांनो? आपली बोर्डाची एग्जाम होणार आहे। मग फक्त 6 वेळेसच एग्जाम होणार का? 6 वेळेस बोर्डाची एग्जाम होणार, पण मित्रांनो त्या ठिकाणी सेपरेट ज्या युनिट टेस्ट होत असतात त्या युनिट टेस्ट सुद्धा या बोर्डाच्याच असतात असं म्हणायला काहीच हरकत नाही। बिकॉज मित्रांनो, जो पेपर पॅटर्न असतो तो असतो 100 मार्कचा, 100 मार्कचा पेपर असते आपलं। मग 100 मार्कचा जो पेपर आहे, जो 100 मार्कचा पेपर आहे, त्या 100 मार्क्सला आपल्याला 2 ठिकाणी डिवाइड करायचं, 70 आणि 30। किती मित्रांनो? 70 आणि 30। 70 मार्कचा शेवटचा फायनल जी एग्जाम असते आपली, सेमिस्टर फर्स्ट असेल, सेकंड असेल, थर्ड असेल, फोर्थ असेल, फिफ्थ असेल आणि 6th असेल, शेवटचा जो पेपर असतो तो 70 मार्कचा असते आणि 30 मार्कसाठी आपल्याला 2 युनिट टेस्ट द्यावे लागतात। हे झालं 70 मार्कचा फायनल पेपर। मग 30 मार्क्स आपले कशावर डिपेंड करतात? तर मित्रांनो आपल्याला 2 टेस्ट होत असतात। किती टेस्ट होतात? 2। टेस्ट नंबर फर्स्ट जी 30 मार्कची असते, टेस्ट नंबर सेकंड ही सुद्धा 30 मार्कची। मीन्स सपोज तुम्हाला पहिल्या युनिट टेस्ट मध्ये 30 पैकी 30 पैकी 20 मार्क्स मिळाले आणि सेकंड टेस्ट मध्ये 30 आउट ऑफ 30 मार्क्स मिळाले, तर मग सर आम्हाला फायनल 30 पैकी किती मार्क्स मिळतील? तर जसं या दोघांचं ॲव्हरेज 30 काढलं तसंच या दोघांचं सुद्धा ॲव्हरेज काढायचंय। म्हणजे 20 + 30 किती होतो? 50 आणि 50 ला काय करायचं? हाफ करायचं, अर्धे मार्क्स पकडायचे। मग 20 + 30 त्याला 50 आणि 50 च्या हाफ झाले 25। म्हणजेच तुम्हाला या ठिकाणी 30 पैकी किती मार्क्स मिळाले बेटा? 25। मग सर पासिंग साठी किती लागतात? तर 100 पैकी तुम्हाला 40 मार्क लागतात पासिंग साठी। सर मग मला या ठिकाणी 25 मार्क्स मिळाले, तर 70 पैकी मला किती घ्यावे लागतील? 70 पैकी तुला 15 मार्क्स घ्यावे लागतील बेटा, फक्त 15 मार्क्स। ओके सर, खूप सोपं आहे पास होणं। कळालं का? काय म्हणतात? खूप सोपं आहे। हो बेटा, खूप सोपं आहे। जर आपण स्टडी केला तर, चांगला अभ्यास केला तर खूप सोपं आहे पासिंग करणं। बट मित्रांनो, या ठिकाणी 400 to 500 स्टुडंट, 400 ते 500 विद्यार्थ्यांचा पेपर हा बॅकलॉग लागते। काय लागते? बॅकलॉग। बॅकलॉग म्हणजे ते मुलं त्या सब्जेक्ट मध्ये काय होतात? फेल होतात। असा हा बेसिक मॅथमॅटिक्स म्हणजेच M1। त्याचं नाव काय मित्रांनो? M1। ओके, सगळे लाडाने त्याला काय म्हणतात? M1 म्हणतात। असा तो बेसिक मॅथमॅटिक्स आहे। त्यामध्ये नियर अबाउट 400 ते 500 विद्यार्थी नापास होतात। कळालं का? आणि ह्याच सब्जेक्ट मध्ये मित्रांनो 100 पैकी 100 जे मार्क्स घेतलेले, तर आपल्या कॉलेजमध्ये टोटल 720 विद्यार्थी असतात नियर अबाउट फर्स्ट इयरला, आणि 700 पैकी फक्त 8 विद्यार्थ्यांनी, 700 पैकी फक्त किती विद्यार्थ्यांनी? 8 विद्यार्थ्यांना आउट ऑफ मार्क आहे। आणि त्या 8 पैकी 6 विद्यार्थी हे UJS अकॅडमीचे आहेत। कुठल्या अकॅडमीचे मित्रांनो? UJS अकॅडमीचे आहेत। 8 पैकी किती? 6 विद्यार्थी। कळालं का? कोणाचे? UJS अकॅडमीचे। त्यांचा रिझल्ट मी तुम्हाला दाखवते थोड्या वेळानंतर। पहिले आपण सिलेबस बघू। ओके, सिलेबस जो बघायचा आहे, या सिलेबस मध्ये मित्रांनो सिलेबस काय काय असणार आहे? बेसिक मॅथमॅटिक्स मीन्स M1 ला जो सिलेबस असणार आहे, तर तो सिलेबस मित्रांनो चॅप्टर नंबर 1 जे दिलेलं आहे ते आपल्याला डिटर्मिनंट, सेकंड नंबरचं चॅप्टर आहे मित्रांनो मॅट्रायसेस, देन पार्शियल फ्रॅक्शन। आता हे जे पहिले 3 चॅप्टर असणार आहे यावरती आपली युनिट टेस्ट होऊ शकते 30 मार्कची। किती मार्कची? 30 मार्कची। ओके, कदाचित सिलेबस कॉलेजमध्ये जर जास्त शिकवणं झालं आणि ट्रिग्नोमेट्री पण शिकवणं झालं तर ते सुद्धा तुम्हाला युनिट टेस्टला येऊ शकते। ओके, त्यानंतर रिमेनिंग जे असतात 4, 5, 6 आणि 7 हे 4 चॅप्टर ट्रिग्नोमेट्रीचे मित्रांनो।
यामध्ये खूप सारे फॉर्म्युले आहेत. अगोदर तुम्ही 10वी मध्ये शिकला असाल, 10th मध्ये शिकलाय, खूप कमी फॉर्म्युले होते. आता खूप सारे फॉर्म्युले आहेत आणि एवढे फॉर्म्युले आहेत. तुम्हाला बघायचे असतील ते फॉर्म्युले तर तुम्हाला प्ले स्टोअरला जायचंय. UJS अकॅडमी, कुठली अकॅडमी? UJS अकॅडमी असं प्ले स्टोअरला टाकायचं. UJS अकॅडमी प्ले स्टोअरला सर्च करायचं. तुम्हाला यस असा सिम्बॉल दिसेल मित्रांनो आणि या सिम्बॉल दिसलेल्या जे ऍप्लिकेशन दिसते त्याला तुम्हाला ओपन करायचंय आणि त्यामध्ये बेसिक मॅथमॅटिक्स M1 हा कोर्स सर्च करायचंय. त्यावरती गेल्यानंतर तुम्हाला जे टोटल फॉर्म्युले, बेसिक मॅथमॅटिक्सचे टोटल फॉर्म्युले आपल्याला त्या ठिकाणी बघायला भेटतील, ते बिलकुल फ्री मध्ये. ओके, हे 7 चॅप्टर झाले. त्यानंतर बघा बाळांनो, फंक्शन नावाचा एक चॅप्टर आहे. ते लिमिट, डेरिव्हेटिव्ह आणि ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह. सर मग आमची पहिली युनिट टेस्ट जर 3 चॅप्टरवर जर झाली तर मग शेवटची युनिट टेस्ट किती चॅप्टर असणार? मग रिमेनिंग जेवढे चॅप्टर राहिले त्या सगळ्यावर आपली सेकंड युनिट टेस्ट होऊ शकते. जेवढा सिलेबस शिकवून झाला तेवढा. आणि सेकंड युनिट टेस्ट पर्यंत टोटल सिलेबस कॉलेजचा संपलेला असते बाळांनो. ओके, हे झालं सिलेबस बद्दल. आता तुम्हाला लक्षात आलं असेल 100 मार्कचा पेपर असते, 70 मार्कचा फायनल आणि 30 मार्कच्या 2 टेस्ट. 30 पैकी किती मिळतात त्याचं ऍव्हरेज घ्यायचंय आणि 70 पैकी किती मिळतात आणि दोघां मिळून किती पासिंगला लागतात मित्रांनो? 40 मार्क्स लागतात, फक्त 40 मार्क लागतात. ओके, मग सर तुम्ही सांगितलं 400-500 मुलं नापास होतात, खरंच आहे का? सिनियर लोकांना विचारून घ्यायचं, ते सांगतील तुम्हाला सोपं आहे की अवघड आहे. ओके, बघा बाळांनो, हे चॅप्टर आपल्याला कॉलेजमध्ये पण समजेल, एकदम सोपं वाटेल. बट आपली मजा इथपासून येते 3rd चॅप्टर पासून पुढे हे 2 सोपे जातात. ओके, मग आता या ठिकाणी बाळांनो जे सिलेबस आपण बघितलाय, या सिलेबस वरून टोटल कॉलेजमध्ये किती विद्यार्थ्यांना आउट ऑफ मार्क पडलेत हे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय. फक्त 8 विद्यार्थ्यांना आउट ऑफ मार्क आहे टोटल कॉलेजमध्ये आणि त्यापैकी जे आहेत ते 6 विद्यार्थी हे UJS इंजिनिअरिंग अँड पॉलिटेक्निक अकॅडमीचे आहेत बाळांनो. बघू शकता तुम्ही या ठिकाणी डिपार्टमेंट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स, डिपार्टमेंट ऑफ सिव्हिल इंजिनिअरिंग, डिपार्टमेंट ऑफ मेकॅनिकल इंजिनिअरिंग, डिपार्टमेंट ऑफ मेकॅनिकल इंजिनिअरिंग, देन डिपार्टमेंट ऑफ सिव्हिल इंजिनिअरिंग, डिपार्टमेंट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग. आता ह्या 6 लोकांना मॅथ्स मध्ये किती मार्क्स आहेत बाळांनो? 100 मार्क्स आहेत. ओके, कळलं का किती मार्क्स आहेत? 100. टोटल कॉलेजमध्ये पुन्हा एकदा सांगतोय, टोटल कॉलेजमध्ये 8, त्यापैकी 6 UJS इंजिनिअरिंग अँड पॉलिटेक्निक अकॅडमी. ओके, आणि हा जो विद्यार्थी दिसते मित्रांनो, हे 2 विद्यार्थी हे इलेक्ट्रिकलचे स्टुडंट आहे. त्या मुलीला सुद्धा 100 मार्क्स आहेत FI नावाच्या सब्जेक्टमध्ये. आणि या ठिकाणी APM नावाचा सब्जेक्ट आहे जो की सिव्हिल, मेकॅनिकल आणि ऑटोमोबाईल या 3 ब्रांचेसला मेकॅनिक्स नावाचा सब्जेक्ट असतो, ज्याचा शॉर्ट फॉर्म APM आहे. तर त्या सब्जेक्टमध्ये त्या विद्यार्थ्याला 100 मार्क्स आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो एकमेव असा विद्यार्थी आहे, फक्त त्यालाच 100 पैकी 100 मार्क्स आहेत मित्रांनो, बाकी कुणालाच नाही टोटल कॉलेजमध्ये. लक्षात आलं मित्रांनो? आता हे मी याच्यासाठी सांगितलंय, हा झाला रिझल्ट. हे झाले मित्रांनो आपले 100 आउट ऑफ 100 वाले स्टुडंट्स. ओके, 8 पैकी 6 कॉलेजमध्ये आपलेच. ओके, बघा मित्रांनो, बरं मग सर बाकी स्टुडंटला सुद्धा चांगले मार्क्स या ठिकाणी आहेत मित्रांनो. 90+ खूप साऱ्या विद्यार्थ्यांना मार्क्स आहेत. ओके, या ठिकाणी बघू शकता ही एक स्लाइड दिसते तुम्हाला, त्यानंतर नेक्स्ट, त्यानंतर पुन्हा अजून एक. ओके, अशा प्रकारे खूप साऱ्या मुलांना मार्क्स आहेत आणि सगळे मार्क्स आहेत समर 2024 ओनली सेकंड सेमिस्टर फर्स्ट इयर. ओके, फर्स्ट इयरचा फक्त सेकंड सेमिस्टरचा रिझल्ट, बाकी कुठलाच रिझल्ट नाही, कारण तेवढे कुठं जर लावायचे म्हटलं तर जागा आपल्याला अपुरी पडणार नाही. हे झालं फक्त ऑफलाईन GPCSचा. आणि ऑनलाईनचे सुद्धा खूप सारे विद्यार्थी असे, त्या विद्यार्थ्यांना सुद्धा 100 आउट ऑफ 100 मार्क्स आहेत मित्रांनो. पण मी व्हिडिओ आपल्या कॉलेजसाठी बनवत आहे, त्यासाठी तेवढेच तुम्हाला सांगतोय. आणि जर आपल्याला डेमो क्लासेस करायचे असतील मित्रांनो, तर डेमो क्लासेससाठी जो टायमिंग आहे तो टायमिंग असणार, ज्या विद्यार्थ्यांचं कॉलेज 12:30 ला स्टार्ट होते, म्हणजे दुपारून आहे, त्या विद्यार्थ्यांना सकाळी मॉर्निंगला 11 AM to 12 PM या टायमिंगला बॅच असणार आहे मित्रांनो. त्यांचा क्लास या टायमिंगला असणार आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांचं सकाळी 7:45 ला कॉलेज असते त्या विद्यार्थ्यांना 1 PM ला आपण ठेवू शकतो, पण काही मुलांचं मेसचं इश्यू येऊ शकते. मग त्यामुळे या ठिकाणी आपण 1:30 PM to 2:30 PM अशी एक बॅच ठेवणार आहोत. आलं लक्षात मित्रांनो? विद्यार्थ्यांना जसं कम्फर्टेबल असेल त्यानुसार हा टायमिंग चेंज सुद्धा होऊ शकतो. आणि या ठिकाणी तुम्हाला काही अडचण असेल, अधिक माहिती घ्यायची असेल
तर हे दोन कॉन्टॅक्ट नंबर आपल्या समोर आहे. या नंबरवरती आपण काय करायचंय, कॉल करायचंय आणि डायरेक्टली त्या ठिकाणी पूर्ण माहिती आपल्याला मिळून जाणार आहे. कळतंय मित्रांनो? जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सोबत त्याला तुमच्या मित्रांसोबत शेअर सुद्धा करा. म्हणजेच काय होईल मित्रांनो, जर आपण त्याला आपल्या मित्रांसोबत शेअर केलं तर त्यांना सुद्धा प्रॉपर माहिती भेटून जाणार आणि त्यांचा सुद्धा तुमच्या सोबत काय होणार मित्रांनो, फायदा होणार आहे. कळतंय मित्रांनो? नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनची जे बटन आहे ते सुद्धा तुम्हाला काय करायचंय, नक्कीच काय करायचंय मित्रांनो, समजलं असेल तुम्हाला, दाबायचं. ओके. आता ह्या ठिकाणी हे कशासाठी सांगतोय, नेक्स्ट व्हिडिओ जो येणार आहे तो तुमच्यासाठी येणार आहे कॅल्सी कशा प्रकारे यूज करायची. कारण कॅल्सी आपल्याला यूज करता येत नसते फर्स्ट इयर मध्ये, तर ती कॅल्सी कशी यूज करायची त्याचा व्हिडिओ मी टाकणार आहे स्पेशली GPCS मीन्स गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक छत्रपती संभाजीनगरच्या विद्यार्थ्यांसाठी. चला मित्रांनो, थँक्यू.